हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एका स्टुडंटचं स्पा करणार आहे आणि मी माझ्या ब्युटिशियन बॅचच्या स्टुडंटना स्पा शिकवणार आहे कसा करतात तो. तर तिचे पहिले हेअर्स बघूया आणि बिफोरचे हेअर्स बघूया कसे होते आणि रिझल्ट कसा येतोय ते. तर चला बघूया. तर हे तिचे बिफोर हेअर्स आहेत आणि फर्स्ट स्पा करण्यासाठी मी पहिले तिचे हेअर्स पूर्ण वेट करून घेतलेत. जर त्यांनी शॅम्पू करून आले असतील घरातून तर फक्त वेट करून घ्या आणि जर शॅम्पू नसेल केला तर प्रॉपर शॅम्पू करा त्यांच्या हेअर्सना. तुम्ही कोणताही प्युरिफाईंग शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. वेट हेअर करून झाल्यानंतर हेअर्सचे 4 सेक्शन काढून घ्यायचेत. हे इयर टू इयर काढून घेतलेत आणि मागे अजून एक सेक्शन मिडल पार्टिशन करून 4 सेक्शन असे काढून घ्यायचे आणि मग 1 बाय 1 सेक्शन बाय सेक्शन आपण क्रीम ॲप्लिकेशन करणार आहे. ह्या 2 स्टुडंट्स स्पाची क्रीम तयार करतात. क्रीमसाठी त्यांनी हे घेतलंय हेअर स्पा लॉरियलचं आहे रिपेअर आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आहे स्ट्रिक सिरम आणि ते मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आणि तन्वी मिक्स करते आणि आता मी सेक्शन बाय सेक्शन ते त्यांच्या हेअर्सला आम्ही लावणार आहे इथे. ओके, सेक्शन काढून घेतोय. हे एक सेक्शन घेतलंय 4 पार्टिशन मधलं आणि आपण ही कोमने 2 फिंगरचं सेक्शन काढणार आहे हॉरिझॉन्टल. हे सेक्शन काढून घेतले. हे सगळे टच करून ठेवायचे आणि क्रीम कशी ॲप्लिकेशन करायची ते मी सांगते. फर्स्ट क्रीम घ्या आणि 3 डॉटमध्ये रूटला 2 फिंगर्स सोडून 1 2 3 अशा 3 डॉटमध्ये ॲप्लिकेशन करा आणि मग ती मल्सिप्लाय करा. या प्रोसेसला बोलतो आपण मल्सिप्लाय. म्हणजे सगळ्या हेअर्सला ती क्रीम लागेल. हे पुढे आहे मोबाईल पुढे. सो गाईज, आता स्टुडंट्स क्रीम ॲप्लिकेशन करत आहेत बिकॉज त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे स्पाची आणि त्या सेक्शन बाय सेक्शन स्पा लावत आहेत हेअर्सला. हा आहे हँड स्टीमर. माझ्याकडे वूड स्टीमर नाही त्यामुळे मी हँड स्टीमरने आता हिच्या हेअर्सला आम्ही क्रीम लावली त्याच्यावरती आम्ही स्टीम देतोय. पूर्ण हेअर्सला प्रॉपर स्टीम लागली पाहिजे. एकदम जवळ नेऊ नका ते चटके बसणार. वूड स्टीमरमध्ये तसं होतंय कारण की ते असं हेल्मेट सारखं घातलेलं असतं हेअरला आणि त्याचे हिते हेअरला चटके बसतात स्टीमचे आणि खूप जवळून येते स्टीम. मग हे त्यातल्या त्यात बरं पडतं आपल्याला. इझी टू हँडल आहे ही मशीन. तर ह्या मशीनने तुम्ही अशी व्यवस्थित सगळ्या हेअर्सला स्टीम देऊ शकता. तर तुम्हाला दाखवते स्टीम कशी द्यायची. असे व्यवस्थित सगळे हेअर्स घ्यायचे आणि प्रॉपर हेअरला स्टीम द्यायची. स्टीम दिल्याने काय होतं आहे, क्युटिकल्स ओपन्स होत आहेत आणि त्या क्युटिकलच्या आतमध्ये स्पा क्रीम जाऊन त्या म्हणजे ज्या हेअर्स लावले ते हेअर्स प्रॉपर नरिश होत आहेत आणि स्मूथनेस म्हणजे स्मूथ होत आहेत हेअर्स आपले ते चांगले. सो स्टीम द्यायला विसरू नका. सो काही स्टीम दिल्यानंतर तुम्ही प्रॉपर मसाज करा आणि क्लायंटला प्रॉपर रिलॅक्स करा जेणेकरून त्यांना मसाज पण आवडेल आणि थोडंसं त्यांचं डोकं पण शांत होईल आणि आपण केलेला स्पा पण त्यांना आवडेल. तर इथे काही मसाजच्या स्टेप्स आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करते. पुढे आण जरा कॅमेरा. फर्स्ट तुम्ही हँड इथे ठेवा आणि सर्क्युलर मोशनमध्ये थोडासा प्रेशर देऊन राऊंड 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 अँड प्रेशर अगेन त्याच्या थोडं मागे असं राऊंड राऊंड सर्क्युलर मोशनमध्ये जर तुम्ही प्रॉपर मसाज करताय तर पूर्ण मसाज होत आहे आणि क्लायंट पण व्यवस्थित रिलॅक्स होत आहे. आता स्टीम देऊन झाल्यानंतर थोडा वेळ हेअर्स ठेवले आणि हेअर वॉश केले. एकदम थंड पाण्याने वॉश करायचे आहेत, गरम पाणी घ्यायचं नाही. आणि आता हेअर ड्राय करून आता हेअर्सचे आपण सेक्शन काढून घेतोय. तिला ब्लो ड्राय पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर आता सेक्शन बाय सेक्शन मी ब्लो ड्राय करेन आणि हेअर सेट करून देईन. सेक्शन घेऊन ब्लो ड्राय करूया आणि हेअर सेट करूया. ओके, एवढं सेक्शन काढलंय. तुम्ही त्याचे थोडं सेक्शन काढू शकता.
करायचं सांगा लावून ठेवायची लेअर मारायचा. आपण हेअरकटला करूया आपण दाखवेन तिकडे. आणि हा आमचा आहे स्पाचा रिझल्ट. तर गाईज हा एवढा भारी रिझल्ट भेटला आहे स्पा करून. जर तुम्हाला पण स्पा करायचा असेल तर नक्की शॉपला व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि खूप खूप प्रेम द्या. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि हां, जर स्पा करण्यासाठीचे प्रोडक्ट लिंक तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोडक्ट लिंक देते. तिथून तुम्ही तुमच्या हेअरसाठी स्पा क्रीम घेऊ शकता किंवा बाकी जे लागणार आहे सिरम वगैरे त्या पण क्रीम तुम्ही तिथून घेऊ शकता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे.